गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल इट्स रिचा। तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमच्या विनीत दादाच्या घरी। तर त्याचं गार्डन बघायला आपण स्पेशली इथे आलो आहोत। तर विनीत दादा, आम्हाला तुझी माहिती देईल का? शुअर। नमस्कार मित्रांनो। तर मी विनीत सिरवेल, राहणार होळी विश्रामवाडी आणि प्रोफेशनली आय वर्क इन IT। मागची 10 वर्ष मी ॲज अ कम्प्युटर प्रोग्रामर म्हणून जॉब करतो आहे अँड माय एज्युकेशन इज इन ऑल्सो इन IT। सो कम्प्युटर सायन्स मी मास्टर्स केलं अँड देन आय मूव्ड टू US फॉर कपल ऑफ इयर्स आणि मागच्या 2 वर्षापासून मी परत इथे आलो आहे। नाव आय स्टे विथ माय फॅमिली ओव्हर हियर। सो माझे आई वडील, माय वाईफ अँड वी हॅव 2 डॉग्स अँड दिस इज व्हेरी स्मॉल आमची असा परिवार आहे अँड वी हॅव अ नाईस प्लेस आउट हियर। गार्डन आहे आमचं। तो ड्युरिंग लॉकडाऊन देर वॉज अ क्विक इन्स्पिरेशन फॉर मी, वाय नॉट डू समथिंग ॲट होम इट्सअप, राईट? म्हणजे वी कॅन नॉट गो आउट, तर काय करायचं वॉज द मेन थिंग इन ऑल दोज मंथ्स दॅट वी हॅड ऑन हँड। तर with that is what we started the gardening at home. Okay, we have not given it a fancy name, but we just call it gardening at home. Okay, so with Richa, we are gonna see the garden today. तर मग तुम्हाला आवड कशी निर्माण झाली की गार्डनिंग करायचं असं? राईट, तर आवड माझ्या आईला ॲक्च्युली लहानपणापासून शी यूज टू ग्रो समथिंग ॲट आवर प्लेस, बट शी वॉज नॉट ऑर्गनाइज, राईट? म्हणजे काहीतरी ती लावायची अँड देन देर वॉज नो सायकल दॅट शी यूज टू फॉलो. ओके, अँड आय ऑलवेज वॉज इंटरेस्टेड का ते ज्याला फळ येतं दॅट यूज टू ऑलवेज अमेज मी का बाबा घरी आलेलं आपलं हे आहे ऑर्गॅनिक फूड, राईट? मात्र it was not practiced very well. So this lockdown gave me an idea that we have to be very stringent. आपल्याकडे काहीतरी आयडियाज असले पाहिजेत हाऊ टू ग्रो, त्याची सायकल केवढी असली पाहिजे, त्याचा सीझन कोणता असतं, कोणत्या सीझनमध्ये कोणतं प्लांट्स लावायचं वगैरे. सो आय स्टडीड अ बिट ऑन इट अँड नाव दॅट्स हाऊ आय स्टार्टेड इट. इट्स माय फर्स्ट टेक ऑन दिस, म्हणजे फर्स्ट टाइम मी करत आहो. बट लेट्स सी इफ इट्स सक्सेसफुल. आय विल कंटिन्यू विथ इट अँड होपफुली इट डज. सो लेट्स सी अराउंड दॅट. ओके, तर चला आपण आता पाहूया विनीत दादाचं. ॲक्च्युली राईट, मी डायरेक्ट गार्डनमध्ये काही लावत नाही. अपस्टेज बाल्कनीमध्ये आय गेट सीड्स फ्रॉम ऑनलाईन असं वगैरे अँड देन आय प्लॅन देम इन द स्मॉल कप्स दॅट वी हॅव. आय डोंट हॅव द कप्स राईट नाव टू शो, बट इट डिपेंड्स ऑन द सायकल्स. काही प्लांट्स लाईक ब्रॉकली जर पकडले, सो फ्रॉम प्लांटिंग टू जर्मिनेशन इट टेक्स अराउंड 7 days, right? And if you take tomatoes, it takes around 3 weeks, right? Just to have a proper sapling coming out. तर तुम्ही डायरेक्टली एखादी बी जर जमिनीत लावली इथे, राईट? सो यू हॅव अ व्हेरी लिमिटेड जर्मिनेशन दॅट माइट कम आउट, कारण इथे इन्सेक्ट्स असतात, मुंग्या असतात. सो बेस्ट आयडिया इज ऑलवेज टू हॅव दोज सीड्स फ्रॉम आउटसाइड. ओके, पुट इट इन वॉटर फॉर कपल ऑफ डेज अँड देन सो देम इन स्मॉल कप्स, राईट? प्लास्टिक कप्स असू शकतात, घरी लहान आईस्क्रीम कप्स असू शकतात. सो ऑलवेज प्लांट दोज सीड्स इन देम. ओके, कीप इट इन अ नर्चर्ड प्लेस जिथे त्याला मॉइस्ट आणि हीट या दोन्ही गोष्टी प्रॉपर कंटेनमध्ये सापडतील. अँड देन वन्स दे आर अप टू लाईक 4 to 5 inches tall, that's when you migrate them into your garden. दादा, ही कोणते प्लांट्स आहेत? ऑल राईट, सो इथे आपण बघतील तर इट्स अ मिक्स ऑफ प्लांटेशन्स. मेनली द वन्स दॅट यू सी आउट हिअर दोज आर चेरी टमॅटोज. नाव हे जे चेरी टमॅटोज आहेत हे ऑलमोस्ट 3 monthsचे झालेले आहेत. फॉर फर्स्ट 1 month ॲज अ सेट इट वॉज इन द सॅपलिंग, स्मॉल कप्समध्ये जे लावतात तसं. अँड देन आय रिप्लांटेड देम ओव्हर हिअर. आणि त्याच्यामध्येही काही असे लहानशे वेली वगैरे तुम्हाला दिसतील. अनेक दुसरे पण आहेत. राईट. सो ओव्हर हिअर इफ यू सी इट्स अ मस्क मेलन. आय डोंट नो इफ यू गाईज कॅन सी. सो तसे बरेचसे मी काही मध्येही लावलेले आहेत. अँड ओव्हर देर आर कपल ऑफ ब्रॉकलीज. आणि जर तुम्ही खाली बघितलं, सो दोज आर रॅडिशेस अँड फॉलोड विथ देम. नाव इफ यू सी दोज आर द न्यू सॅपलिंग्स दॅट आय हॅव प्लांटेड अहेड. सो द ones that you see over there, those are called as tunips. Okay, so this is how actually a sapling comes up. So this is just planted last week if you see, आणि हे ऑलमोस्ट आता मंथचं झालेलं आहे. सो एक्झॅक्टली एवढं मी एखाद्या कपमध्ये प्लांट करतो आणि त्याच्यानंतर मी जमीन प्लाव करून त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड टाकून आणि त्यांच्या रूटसाठी चांगलं ग्रोथ असायला पाहिजे म्हणून स्पेसिफिक कंपोनंट्स टाकून आय प्लांट डेम, राईट? सो द डेन्सिटी इज टू मच, म्हणजे माझ्याकडे जागा नसल्यामुळे आय प्लांट डेम व्हेरी क्लोज टू इच अदर. सो सेम हॅज हॅपन हिअर. बट इफ यू सी दिस इज अ मिक्स प्लांटेशन. ब्रॉकली आहेत, दे आर ऑलमोस्ट 3
months old now. I had planted the sapling, म्हणजे seeds मी केलं होतं याच्या around month of September. Okay, and eventually after 3 months they have grown up to a very good height. आता पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये याला आता फळ आलं पाहिजे. सो दॅट इज माय एक्सपेक्टेशन. ओके, द ओनली प्रॉब्लेम इज दिस इज माय फर्स्ट टाइम, राईट. सो काही मिस्टेक झाल्यात माझ्याकडून. वन ऑफ द विजिबली इझियर मिस्टेक इफ यू सी हिअर इज द प्लांटेशन डेन्सिटी. तर त्यांना नॉर्मली 2 प्लांट्समध्ये 30 इंचचा डिफरन्स असला पाहिजे, बिकॉज द स्प्रेड ऑफ द लीव्स इज व्हेरी मच. ओके, तर नेक्स्ट टाइम वेन आय प्लांट डेम आय सी टू इट कम त्यांच्यामध्ये डिस्टन्स आर सफिशियंट. त्याच्यामध्ये काय होतं, काही झाडं जी असतात त्यांना सफिशियंट लाईट सापडत नाही, अँड देन दे बिकम स्टंटेड, राईट. बट आय एम होपिंग दॅट इन अ मंथ वी शुड हॅव सम प्लांट्स, सम गुड ब्रोकोलीज कमिंग आउट. Now, when you plant such trees, you always have to see which other plants or vegetables can grow with them. Okay, so that needs some research. So if you can see, they manale on online. If I read through, so they said you can plant this ladyfinger. So it's a very good plant to plant along with broccoli. There are multiple reasons of it. जे insects ह्याच्यावर येतात, they don't come on that, or vice versa. ठीक आहे. And then the other thing is there are some nitrates and things which they leave which are sufficient or good for the other set of plants. Okay, so always do a combination of vegetables when you grow, because they help each other. The same is with like carrots and radishes. If you plant them together, they will really grow better as well. So those are some combinations that you should always learn to use. So आता हे असं माझं बाग आहे. I have planted more saplings over there. If you see, those are cabbages. Those are just a month old. Okay, तर these are लहानवाले जे आहेत तर ते cabbages आहेत, and after 3 months they will also be similar to broccolis. Okay, those have been there, and then if you see there are more creepers. Those are snake guard basically. आणि जर मी त्यांना I don't have much of place to make tent for them. So मी काय केलं, a simple mechanism is मी just pipes उभे केलेले आहेत, and then I'll put some strings around them and they should grow on the strings. Okay, so that is how a very small space I have, but we have to think of innovative ways of growing it. And with that, basically this is my small plantation at home, and which keeps me busy. The main thing is I don't expect to make profit or anything out of it, but it's all about happiness and homegrown organic food. So I hopefully I will get some good foods coming up, and let's see how it goes from there. Okay. तर दादा थँक्यू तुझं गार्डन आम्हाला दाखवल्याबद्दल आणि गार्डनिंगच्या टिप्स दिल्याबद्दल. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला अजूनपर्यंतही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.